बोला रे. चला, अनुपात म्हणजे काय आणि समानुपात म्हणजे काय, ह्याला आपण मराठीमध्ये काय म्हणायचं आणि ह्याला काय म्हणायचं. ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, अनुपात म्हणजे काय रेशो, आणि समानुपात म्हणजे काय तुमचं प्रपोर्शन झालं त्या ठिकाणी. मग अनुपात म्हणजेच काय, रेशो म्हणजे आपलं मराठीमधलं काय झालं, प्रमाण झालं. काय झालं, प्रमाण. आणि ह्याला काय म्हणायचं, समानुपात म्हणजे मराठीमध्ये गुणोत्तर म्हणायचं. काय म्हणायचं, गुणोत्तर. लक्षात घ्या. म्हणजे प्रमाण म्हणजे काय किंवा अनुपात म्हणजे काय त्या ठिकाणी, की दोन संख्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणे. ज्या दोन संख्या तुमच्या आहेत त्या ठिकाणी त्या कशा स्वरूपामध्ये मांडायच्या, भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडायच्या. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, ए आणि बी संख्या आहे, ह्या दोन संख्या आहेत लक्षात घ्या, आणि ह्या संख्या आपल्याला भागच्या स्वरूपामध्ये काय करायच्यात, मांडायच्यात. त्याला म्हणायचं अनुपात. मग भागच्या स्वरूपामध्ये मांडणे म्हणजेच काय करणे मला सांगा त्या ठिकाणी, काय करणे, ए छेद बी करणे. लक्षात घ्या. किंवा हे तुम्हाला लिहायचं नसेल तर तुम्ही कसं लिहू शकता त्या ठिकाणी, ए ॲज बी. ह्या दोन्हीचा अर्थ मिनिंग जो आहे तो कसा झाला तुमचा, सेम झाला, सारखा झाला. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आली कन्सेप्ट त्या ठिकाणी. रेशो म्हणजे अनुपात म्हणजेच प्रमाण म्हणजे काय त्या ठिकाणी, की दोन संख्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणे. म्हणजे समजा तुम्ही ए आणि बी मांडली तर ती भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडायची आपल्याला त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही असं जरी लिहिलं, ए भागिले बी, म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला, ह्याचा अर्थ असा झाला, तिन्हीचा पण अर्थ कसा झाला तुमचा, सेम झाला. लक्षात घ्या. परंतु आपण अनुपात शिकतोय, प्रमाण शिकतोय, असं न लिहिता तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता, ए ॲज बी किंवा ए छेद बी. समजा तुमची 4 आणि 5 संख्या आहे आणि 4 आणि 5 संख्या आपल्याला अनुपातमध्ये लिहायची, प्रमाणामध्ये लिहायची, तर ते आपण कसं लिहू शकतो त्या ठिकाणी, 4/5 किंवा काय ना तुम्ही 4/5. ह्याला म्हणायचं अनुपात. समीर लक्षात आलं अनुपात म्हणजे काय. अनुपात म्हणजे लक्षात ठेवायचं पाठवले, काय लक्षात ठेवणार या ठिकाणी, की दोन संख्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणे. आता आपल्याला पुढचं बघायचं की समानुपात. मग समानुपात म्हणजेच काय, समानुपात म्हणजेच काय, बोला काय समानार्थाचं नेमकं काय. बोला नेमकं समान काय. जर तुम्ही काय केलं त्या ठिकाणी, दोन अनुपात घेतले. काय केले तुम्ही, दोन अनुपात घेतले. समजा तुमचा पहिला अनुपात काय केलं, समजा 4 संख्या प्रमाणामध्ये असं समजा, ए बी सी आणि डी ह्या 4 संख्या घेतल्या. त्यातल्या पहिल्या 2 संख्या आपण घेतल्या ए आणि बी, ते आपण कशामध्ये मांडल्या त्या ठिकाणी, अनुपातामध्ये मांडल्या. म्हणजे कसं मांडलं तुम्ही, ए ॲज बी. आणि दुसऱ्या 2 संख्या घेतल्या आपण, कुठल्या घेतल्या त्या ठिकाणी, सी आणि डी, ती अनुपातामध्ये मांडली. म्हणजे कशी मांडली, सी ॲज डी मांडली. लक्षात घ्या. आणि दोन अनुपाताच्या बराबरीला काय म्हणायचं, समानुपात म्हणायचं. काय म्हणायचं, समानुपात. लक्षात येतंय का. दोन अनुपाताच्या बराबरीला आपण काय म्हणायचं त्या ठिकाणी, समानुपात. मग या ठिकाणी ए बी हा तुमचा काय झाला, अनुपात झाला. सी डी सुद्धा तुमचा काय झाला त्या ठिकाणी, अनुपात झाला. आणि दोन संख्या हे तुमचे दोन जे अनुपात आहेत ते आपल्याला कशामध्ये मांडायचे आहेत, बरोबरीमध्ये मांडायचे आहेत. त्याला म्हणतो आपण समानुपात. म्हणजे कसं आहे ना तुमचं, ए ॲज बी बरोबर सी ॲज डी. काय केलं रे मला सांगा, ही एक अनुपात आहे आणि हे एक अनुपात आहे. ती दोन अनुपात आपण कशी मांडली, बरोबरीमध्ये मांडली, समान मांडली. त्यालाच काय म्हणायचं त्या ठिकाणी, समानुपात. काय म्हणायचं, समानुपात. लक्षात आलं का सगळ्यांच्या. अनुपात म्हणजे लक्षात आलं, समानुपात म्हणजे लक्षात आलं त्या ठिकाणी. आता पुढे संख्या. समजा पुढे तुम्हाला 4 संख्या प्रमाणामध्ये दिली असतील. तर 4 संख्या काय म्हणूया आपण, ए बी सी आणि काय तुमचं डी. 4 संख्या प्रमाणामध्ये मांडल्या असतील तर लक्षात घ्या, ते आपल्याला समानुपातमध्ये मांडायच्यात. कशामध्ये मांडायच्यात, समानुपात. म्हणजे कसं मांडणार तुम्ही, ए ॲज बी बरोबर सी ॲज डी. कारण आपला समानुपात म्हणजेच काय त्या ठिकाणी, की दोन अनुपात बरोबरीमध्ये मांडणे. मग हेच कसं लिहू शकता रे तुम्ही, ए छेद बी असं लिहिलं का आणि असं लिहिलं का, अर्थ कसा होतो या ठिकाणी, सारखाच होतो. बरोबर सी छेद डी. तुम्ही हे लिहिलं काय आणि असं लिहिलं का, मिनिंग कसा झाला तुमचा, सारखाच झाला. मग आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा, ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे काय आलं तुमचं, ए गुणाकारामध्ये काय आलं, डी आलं. आणि बरोबर काय आलं तुमचं, बी गुणाकारामध्ये सी. म्हणजे जर तुम्हाला 4 संख्या जर प्रमाणामध्ये दिली असतील किंवा प्रमाणामध्ये दिले असतील आणि तुम्ही जर ती समानुपातमध्ये जर मांडलं त्या ठिकाणी, तर काय येते तुमच्या लक्षात आलं त्या ठिकाणी, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचं काय आलं मला सांगा,
गुणाकाराला, म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार हा मधल्या दोन पदाच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे तुमच्या लक्षात आली पाहिजे कन्सेप्ट त्या ठिकाणी. जर चार संख्या जर प्रमाणामध्ये दिल्या असतील तर पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार, पहिल्या आणि शेवटच्या म्हणजे पहिल्या आणि शेवटची अंतमी संख्या जी आहे त्या दोघांचा गुणाकार ही काय असतो, मधल्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या बरोबरी एवढा असतो. बघा आले का, पहिली आणि शेवटची संख्या कुठली आहे तुमची AD आणि मधली कुठली आहे तुमची B आणि C. म्हणजे कन्सेप्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला चार संख्या जर प्रमाणामध्ये दिल्या असतील म्हणजेच कशामध्ये दिले असतील त्या ठिकाणी अनुपातामध्ये दिले असतील तर तुम्हाला काय येणार त्या ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार हा मधल्या दोन पदाच्या गुणाकारा एवढा येणार. लक्षात आलं तुमच्या हे त्या ठिकाणी. समजा आता तीन संख्या प्रमाणामध्ये दिली असतील तुमच्या A B आणि तुम्हाला काय दिले त्या ठिकाणी C दिले, तर आता तुम्हाला ह्याची मांडणी करायची. लक्षात घ्या, समानुपातमध्ये मांडणी करायची. तर कसं करणार मला सांगा. तीन संख्या तुम्हाला प्रमाणामध्ये दिलेल्या आहेत तर काय करणार तुम्ही त्या ठिकाणी A/B आणि पुन्हा काय येणार मला सांगा B/C येणार त्या ठिकाणी. मग ह्या ठिकाणी क्रॉस जर मल्टिप्लिकेशन केला तुम्ही तर काय आलं तुमचं A गुणाकारामध्ये C बरोबर B गुणाकारामध्ये B. A गुणाकारामध्ये C तसंच राहणार, B गुणाकारामध्ये B काय आलं तुमचं B चा वर्ग आला. म्हणजे काय लक्षात आलं ह्याच्यावरून तुमच्या त्या ठिकाणी कडच्या दोन पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार, पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार हा मधल्या संख्येच्या वर्गा एवढा असतो, मधल्या संख्येच्या वर्गा एवढा असतो. आलाय का, मधल्या संख्येचा वर्ग आलाय का मला सांगा त्या ठिकाणी, आलाय त्या ठिकाणी. म्हणजे कन्सेप्ट लक्षात ठेवायची, पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार हा कसा असतो त्या ठिकाणी, तीन संख्या जर प्रमाणामध्ये असतील तर लक्षात ठेवायचं, तीन संख्या प्रमाणामध्ये असतील तर पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार हा मधल्या पदाच्या वर्गा एवढा असतो. लक्षात आलं तुमच्या त्या ठिकाणी. क्लिअर झालं नाही, लिहा चला पहिल्यापासून. हे बघा, हे मग काय झालं तुमच्या ह्या चार संख्या जर कशामध्ये असेल तुमच्या चार संख्या जर काय असेल अनुपातामध्ये असेल म्हणजे A B आणि C आणि D ह्या चार संख्या जर तुमच्या अनुपातामध्ये असतील तर ते आपण समानुपातमध्ये कसे मांडतो त्या ठिकाणी A/B बरोबर C/D आणि आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे काय केलं, A आणि D चा गुणाकार केला, A गुणाकारामध्ये D बरोबर काय आलं तुमचं B गुणाकारामध्ये C. म्हणजे लक्षात आलं की तुम्हाला काय केलं, तुम्ही पहिल्या आणि शेवटच्या पदाचा काय केला त्या ठिकाणी गुणाकार केला. म्हणजे बाहरी राशियों का क्या किया आपने गुणनफल म्हणजे गुणा केला त्या ठिकाणी आणि माध्यमिक राशियों का गुणनफल म्हणजे तुमच्या शेवटच्या दोन पदाचा गुणाकार हा मधल्या दोन पदाच्या गुणाकारा एवढा येतो. कधी, जेव्हा तुमच्या चार संख्या कशामध्ये दिलेल्या असतात अनुपातामध्ये दिलेल्या असतात तेव्हा. लक्षात ठेवायचं. पुढं मध्यानुपात काढायला सांगितलं तुम्हाला, काय काढायला सांगितलं तुम्हाला मध्यानुपाती काढायला सांगितलं त्या ठिकाणी आणि तुम्हाला दोन संख्या दिल्यात A तथा B दिलाय. लक्षात घ्या. आणि तुम्हाला काढायला काय सांगितलंय मध्यानुपाती. तर मध्यानुपाती काढण्यासाठी काय करायचं, त्या दोन संख्या कशामध्ये टाकायच्या वर्गमुळामध्ये. कशामध्ये टाकायच्या वर्गमुळामध्ये. म्हणजे वर्गमुळामध्ये काय ना तुमचं A गुणाकारामध्ये B येणार. लक्षात आलं. समजा तुम्हाला काय सांगितलं 4 आणि 5चा काय काढा सांगितलं तुम्हाला मध्यानुपाती काढा सांगितला तर मला सांगा काय करायचं, वर्गमुळामध्ये 4 गुणाकारामध्ये किती येणार 5. मग त्याचं काय असेल ते तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागणार त्या ठिकाणी. हे झालं तुमचं मध्यानुपाती काढण्यासाठी. आता चतुर्थानुपाती काढायचं आहे. म्हणजे चतुर्थानुपाती म्हणजेच काय, चौथं पद काढायचं आपल्याला. काय काढायचं आहे, चौथं पद काढायचं असेल तर काय करायचं, मग तुम्हाला त्या ठिकाणी तीन संख्या दिलेल्या असतात A B आणि C आणि तुम्हाला सांगितलं जाईल त्या ठिकाणी चतुर्थानुपाती काय ह्याचा त्या ठिकाणी. म्हणजे चौथं पद काढायचं आहे. आपल्याला चौथं पद माहीत नाही, मग काय करायचं ते x मानायचं. समजा चौथं पद जर तुम्ही x मानलं तर तुमच्या संख्या किती तयार झाल्या A B C आणि x म्हणजे चार संख्या तयार झाल्या. आणि चार संख्या जर कशामध्ये असतील तुमच्या अनुपातामध्ये असतील तर त्याची मांडणी आपण कशा प्रकारे करतो, A as B बरोबर C as x. मग हे कशामध्ये लिहिणार तुम्ही A/B बरोबर C/x. आपल्याला काढतोय चौथं पद दिलेलं नाही, तीनच तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत. मग तुम्ही कशामध्ये मांडून घेतल्या त्या ठिकाणी अनुपातामध्ये मांडून घेतल्या बरोबर आहे का. आणि पुन्हा कशामध्ये मांडल्या त्या समानुपातमध्ये मांडल्या. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. A गुणाकारामध्ये x बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला B गुणाकारामध्ये C. x ची व्हॅल्यू काढायची, x तसाच ठेवला, B गुणाकारामध्ये C तसंच लिहिलं.
ए इकडे कशाला तुमचा गुणाकाराला आहे, एखादी संख्या जर गुणाकाराला असेल तर तिकडे कशाला जाते, भागाकाराला जाते. म्हणजे छेदामध्ये किती आलं तुमचं ए. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जर चौथं पद काढायचं असेल तर चौथं पद काढण्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाचा काय करायला पाहिजे, गुणाकार करायला पाहिजे. आणि त्या गुणाला कितीनं भागायला पाहिजे तुम्हाला, ए न, म्हणजेच पहिल्या पदानं भागायला पाहिजेच. त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार त्या ठिकाणी, चतुर्थानुपाती, म्हणजे तुम्हाला चौथं पद भेटणार आहे. लक्षात घ्या. आता तृतीयानुपाती, मग सांगितलं की तुम्हाला तृतीयानुपाती कसं काढायचं. त्या ठिकाणी समजा तुम्हाला दोन संख्या दिल्यात, काय दिल्यात तुम्हाला, दोन संख्या दिल्यात. लक्षात घ्या. किंवा तीन संख्या लिहिले तरी सुद्धा चालेल त्या ठिकाणी. मग मला सांगा, तीन संख्या दिल्या तुम्हाला, त्या ठिकाणी पहिली आणि शेवटची देणार, मधली देणार नाहीत. मग तुम्हाला ती काढायची आहे तृतीयानुपाती, म्हणजे तुम्हाला तिसरं पद काढायचं. तर काय करायला पाहिजे मला सांगा, ए ॲज बी. ओके, पुन्हा चार टिंब, बी ॲज सी. अशा प्रकारे मांडणी केली. म्हणजे हेच तुम्ही आता भागाकार स्वरूपामध्ये कसं लिहिणार, ए छेद बी बरोबर बी छेद सी. सगळ्यांचा जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर बी गुणाकारामध्ये बी काय आलं तुमचं, बीचा स्क्वेअर आला. आणि इकडे काय आलं, ए गुणाकारामध्ये सी. म्हणजेच तुमच्या पहिल्या आणि शेवटचा पदाचा गुणाकार हा कसा येतो, मधल्या पदाच्या वर्गा एवढा येतो. हे लक्षात ठेवायचं. हे झालं क्लिअर सगळ्यांचं त्या ठिकाणी. तर पुढचं बघायचं. सांगा, समजा तुम्हाला काही राशी दिली, असं समजा काय दिली तुम्हाला, राशी दिली. आणि ती राशी तुम्हाला दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये वाटून घ्यायची. तर कशा प्रकारे वाटणार तुम्ही त्या ठिकाणी, हे क्लिअर झालं ना. समजा यम राशि, ऐसा समझा यम राशि को ए और बी बांटने पर, म्हणजे आपल्याला यम राशी आहे आणि ती यम राशी काय करायची आहे, ए आणि बी मध्ये काय करायची आहे, वाटायची आहे. लक्षात घ्या. तर कशा प्रकारे वाटणार तुम्ही त्या ठिकाणी, तर इकडे लक्ष द्या. तुम्हाला ए आणि बी ला काय करायचे, तर वाटायचे त्या ठिकाणी. हे ह्याचं दोघांचं तुम्हाला अगोदर अनुपात काढावं लागेल. काय काढायला पाहिजे तुम्हाला, अनुपात. मग काय करायचं, यम राशी आहे, यम राशी तशीच लिहायची, जेवढी राशी दिली तेवढी. गुणामध्ये ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची, ए अधिक बी. आणि मला सांगा कुणाला काय करायचं, आपल्याला कुणाला वाटायचं आहे, म्हणजे पहिला भाग आणि काय काढायचं आपल्याला, दुसरा भाग. दोघांमध्ये वाटायचे आहेत. आणि दोघांमध्ये वाटताना आपण काय केलं, लक्षात घ्या, ए आणि बी प्रमाणामध्ये काय केलं, वाटलं असं समजा. किंवा दोघं जण आहेत त्या ठिकाणी. मग त्यामध्ये पहिल्याचा भाग काढूया आपण, पहिला भाग. आणि आपल्याला काढायचा आहे दुसरा भाग. दोघं जण आहेत, दोघाला आपल्याला वाटायचे, त्यांना आपण कशाच्या प्रमाणामध्ये वाटतोय, ए ॲज बी प्रमाणामध्ये वाटतोय. लक्षात घ्या, अनुपातामध्ये वाटतोय त्या ठिकाणी. तर राशी तुम्हाला यम दिली, यम तशीच लिहिली. दोन अनुपाताची काय करायची, बेरीज करायची. म्हणजेच काय आलं तुमचं, ए अधिक बी. आणि आता मला सांगा, पहिला भाग सांगितला असेल तर काय करायचा, ए घ्यायचा. काय घ्यायचा, ए. म्हणजे मांडणी कशा प्रकारे झाली तुमची, यम गुणाकारामध्ये ए छेद ए अधिक बी. दुसरा भाग काढण्यासाठी काय करणार तुम्ही, ती राशी घ्यायची. आता दुसरा भाग काढण्यासाठी तर खरं तर हे लिहायची गरज नाहीये. का, जर तुम्ही पहिला भाग काढला असेल मला सांगा, तर पहिला भाग जर तुम्ही एकूण रकमेमधून काय केला त्या ठिकाणी वजा केला, तर ऑटोमॅटिक काय राहणार, तुमची दुसरी रक्कम राहणार आहे. काढायची गरज नाही तरी पण सांगतो. दुसरा भाग काढण्यासाठी काय करायचं, यम गुणाकारामध्ये, यम काय आपली टोटल राशी आहे. लक्षात घ्या. मग खाली लिहायचं, दोन जे प्रमाण दिले त्या दोन प्रमाणाची बेरीज, ए अधिक बी. आता दुसरा भाग काढण्यासाठी आपल्याला कुठलं गुणोत्तर घ्यायला पाहिजे, दुसरं बी. आणि इथं लिहायचं बी. लक्षात घ्या. हे ध्यानात आलं का. जर एक राशी दिली असेल आणि दोघांना काय करा, ए आज बी मध्ये काय करायचं असेल, अनुपातामध्ये जर वाटायचे असेल तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म्युला तयार होणार. समजा यम राशीच आहे, यम राशी आहे आणि यम राशीला आपल्याला काय करायचं आहे, ए बी आणि सी अनुपातामध्ये काय करायचं आहे मला सांगा, वाटायचं आहे. बाटणे पर. जर तुम्हाला ती ए बी सी, म्हणजे इथं किती जण झाले आता तुमचे, तिघ जण झाले. कारण अनुपात 3 दिले, तिघांना आपल्याला काय करायचं, वाटायचं. किंवा त्याचे 3 भाग काढायचे आहेत. पहिला भाग काढायचा, पहिला भाग. मग पहिला भाग काढण्यासाठी काय करायला पाहिजे मला सांगा, एकूण राशी किती आहे, यम. यम लिहायचं. इथं गुणामध्ये काय करायचं, ह्या 3 अनुपाताची काय करायची, बेरीज. छेदामध्ये ए अधिक बी अधिक सी. आणि पहिला भाग काढायचा म्हणून पहिला अनुपात लिहायचं. काय आलं तुमचं, ए आलं. दुसरा भाग काढायचा आहे, दुसरा भाग बरोबर एकूण राशी तशीच लिहायची,
एकूण राशी किती आहे तुमची यम आहे. यम गुणाकारामध्ये छेदामध्ये येणार तुमच्या तिन्ही गुणोत्तर तिन्ही अनुपाताची काय येणार त्या ठिकाणी बेरीज ए अधिक बी अधिक सी आणि आपल्याला काढायचा दुसरा भाग म्हणून गुणोत्तर कुठलं घ्यायचं अनुपात बी. आता आपल्याला काढायचा तिसरा भाग. तर तिसरा भाग काढण्यासाठी काय करायला पाहिजे आता मला सांगा. ते सूत्र लिहायची गरज नाही. पहिला आणि तुमचा दुसरा निघाला तर पहिल्या आणि दुसऱ्याची काय करायची बेरीज करायची आणि एकूण राशीमधून काय करायचं वजा करायचं. ॲटोमॅटिक कुठला राहील तुमचा तिसरा भाग राहील. नसेल तर कसं काढणार तुम्ही एकूण राशी लिहायची यम गुणाकारामध्ये छेदामध्ये काय आलं 3 गुणोत्तर आहेत 3 गुणोत्तराची बेरीज ए अधिक बी अधिक सी आणि इथं काय लिहिणार तुम्ही सी. अशा प्रकारे तुमचा निघाला तिसरा भाग. लिहा. हे बघा गणित काय आपला टाईप क्रमांक पहिला बघायचा आहे. टाईप क्रमांक गणित आहे तुमचं यदि ए एस बी बरोबर किती आहे तुमचं 5 9 तथा बी एस सी बरोबर किती आहे तुमचं 6 11 हो तो ज्ञात कीजिए. काय ज्ञात करायचं आपल्याला त्या ठिकाणी ए एस सी बरोबर किती आणि ए एस बी एस सी बरोबर किती हे आपल्याला अनुपात काढायचं लक्षात ठेवा त्या ठिकाणी. ओके मग काय करायचं मला सांगा किती अक्षर दिले तर या ठिकाणी 1 बी पुन्हा बी आणि काय दिले तुम्हाला सी म्हणजे ॲक्च्युअल तुमचे अक्षर किती आहेत त्या ठिकाणी 3 अक्षरे लिहून घ्यायची. ते ए बी सी हे कळालं का फक्त लिहून घ्यायची खाली कोणी हे बघायचं नाही. मला सांगा ए आणि बीचं गुणोत्तर किती आहे 5 9 एच्या खाली एचं गुणोत्तर किती 5 बीचं गुणोत्तर किती 9. ओके पुन्हा बीचं गुणोत्तर किती 6. आता बीचं गुणोत्तर 6 म्हणलं तर सीच्या खाली नाही लिहायचं बरोबर बीच्या खालीच म्हणजे बीचं इथं लिहिलंय मग इथं लिहायचं 6. मला सांगा या ठिकाणी सीचं गुणोत्तर किती आहे 11 बरोबर सीचं गुणोत्तर 11 म्हटल्यानंतर 9च्या इथं बरोबर लिहायचं नाही कुठं झालंय 6 11 आहे तर 6च्या पुढं बरोबर काय लिहायचं 11. मग इथली एक गाळ्याला जागा राहिली तुमची तिथे एक जागा राहिली हिथे एक जागा शिल्लक राहिली. ह्या 2 जागा काय करायच्या भरून घ्यायच्या लक्षात घ्या. मग काय करायचं हिथली जी संख्या आहे तुमची ती संख्या इथं लिहून घ्यायची. घेतली लिहून त्या ठिकाणी लक्षात येतंय का हिथली संख्या इथं काय करायची लिहून घ्यायची आणि हिथली संख्या इथं लिहून घ्यायची. मी काय केलं लक्षात आलं सगळ्यांच्या हिथली संख्या इथे काय केली मी हिथं लिहून घेतली. समजा हिथली पण जागा रिकामी असती तर हिथली संख्या हिथं लिहिली असती हिथली संख्या हिथं लिहिली असती लक्षात घ्या त्या ठिकाणी. तसं हिथली संख्या राहिली म्हणून हिकली संख्या मी काय केली हिथं लिहून घेतली. आता ह्या 2 संख्यांचा गुणाकार करा ह्या 2 संख्यांचा गुणा करा ह्या 2 संख्यांचा गुणा करून टाका. चला 5 × 30 9 × 54 आखरी 9 99. भाग जात असेल तर भाग घालवा नसेल तर तसंच ठेवा. भाग जातोय का मला सांगा त्या ठिकाणी जातोय. कितीनं भाग जातोय 5 आणि 4 9 इथं 9 9 आहे इथं 3 आहे 3 न भाग जाईल 3 1 3 3 0 0 3 1 3 5 मधून 3 गेले राहिले 2 आणि 3 8 24 पुन्हा 3 3 9 3 3 9. मला सांगा आता पुन्हा भाग जातोय का भाग जाताना फक्त 2 संख्येलाच भाग घालवायचा नाही कारण आपण ए बी आणि सीचं काय काढतोय अनुपात काढतोय. जर ए बी सीचा जर अनुपात काढत असेल तर तुमच्या 18ला पण 10ला पण आणि 33ला पण एकाच संख्येने भाग गेला पाहिजे लक्षात घ्या. कधी जेव्हा तुम्ही तिघाचं गुणोत्तर काढताय त्यावेळेस लक्षात ठेवायचं. जर समजा तुम्ही ए आणि बीचं गुणोत्तर काढताय तर फक्त दोघालाच भाग घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बी आणि सीचं गुणोत्तर काढताय तेव्हा तुम्हाला काय झालं पाहिजे त्या ठिकाणी बी आणि सीलाच भाग घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी. मग आपल्याला आले उत्तर त्या ठिकाणी ए एस बी एस सी बरोबर काय गुणोत्तर आलं 10 18 किती आलं तुमचं 33. म्हणजे मला सांगा पुन्हा तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का नाही. इथं 3 जाईल इथं जाईल पण इथं जाणार नाही. म्हणजे आपल्याला ए बी सीचा अनुपात भेटला 10 18 33 भेटला. ह्याचं उत्तर आपल्याला दुसऱ्याचं भेटलं. परंतु आपल्याला उत्तर काढा सांगितलं अजून एक ए एस सी. मग मला सांगा ए एस सी काढायचं आहे. एचं गुणोत्तर किती आहे 10 सीचं किती आहे 33. मला सांगा आता 10ला आणि 33ला एका संख्येने भाग जातो का नाही जात. म्हणजे तुम्हाला भाग घालवता येणार नाही तसंच ठेवा. म्हणजे ए आणि सीचं गुणोत्तर किती भेटलं आपल्याला 10 33. म्हणजे तुम्ही तिघाचं गुणोत्तर काढलं तर तुम्हाला ए आणि बीचं पण भेटणार बी आणि सीचं पण भेटणार आणि ए आणि सीचं पण भेटणार. लक्षात आलं का ल्या. हे बघा प्रश्न क्रमांक 2 काय प्रश्न क्रमांक 2 यदि ए एस बी बरोबर किती आहे तुमचं 3 4 आहे
तथा बी एस सी बरोबर किती आहे 8 9 हो, तो ए एस सी बरोबर किती, तुम्हाला पहिला आणि शेवटचंच काढायला सांगितलेला आहे अनुपात, मधला तुमचा बीचा सांगितलेला नाही. आपण तिन्हीचं पण काढू, लक्षात घ्या. प्रश्न आला स्टाफ सिलेक्शन 2006ला. मी सांगितलं किती अक्षर आहेत बाबा इथं, ए बी आणि सी. इथं लिहायचं ए बी आणि सी. मला सांगा ए आणि बीचं गुणोत्तर किती आहे, 3 आज 4. ए चं आलं 3, बी चं आलं 4. एच्या खाली 3 लिहायचं, बीच्या खाली 4 लिहायचं. पुन्हा बीचं किती आहे 8, सीचं किती आहे 9. बीचं 8 आहे तर बीचं इथं लिहायचं नाही, ह्याच्या खाली 4च्या खाली बरोबर किती लिहायचं 8 लिहायचं. आणि सीचं किती आहे मला सांगा 9 आहे तर बरोबर 8च्या पुढं 9 लिहायचं. आता हिथली गाडीला जागा राहिलेली आहे तुमची, इथं जागा शिल्लक आहे तर ती जागा भरून घ्यायची. हिथला 4 उचलायचा, इथं लिहून टाकायचं. लिहिला. हिथला 8 आहे तर इथं हा 8 असायचं, लिहून टाकायचं. लिहिला. आता ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 8 त्रिक 24, 8 चोक 32 आणि 9 चोक 36. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ए एस बी एस सी बरोबर गुणोत्तर किती आलं 24 32 किती आलं 36. आता तुम्हाला जर तिन्ही संख्येचं जर गुणोत्तर काढायला सांगितलं तर तुम्हाला तिन्ही पण संख्येला भाग गेला पाहिजे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी आपण तिन्हीचं पण गुणोत्तर काढूया. मग तिन्हीला पण भाग जातोय का, जातोय 2. बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, राहिला 1, बे 6 12, बे 1 बे, राहिला 1, बे 8 16. पुन्हा 2 जातोय, घालून टाका. बे 6 12, बे 8 16, बे 9 18. मला सांगा 6ला आणि 8ला भाग जाईल परंतु 9ला जाणार नाही. 9ला आणि 6ला जाईल परंतु 8ला 3 भाग जाणार नाही. म्हणजे तुम्हाला तिन्ही संख्येचं जर अनुपात काढा सांगितलं तर तिन्ही संख्येचं अनुपात आलं, ए चं आलं 6, बी चं आलं 8, सी चं आलं 9. उत्तर भेटलं 6 8 9. कधी जर 3 संख्येचं काढा सांगितलं तर. पण प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय ए आणि सी चं अनुपात काय विचारलंय, म्हणजे ए आणि सी चं अनुपात. तर ए चं किती आलं रे बाबा 6, सी चं किती आलंय 9. आता 6 आणि 9ला भाग जातोय का, जातोय की, भाग घालवायला पाहिजे त्या ठिकाणी. मग इथं आलं 3 2 6, 3 त्रिक 9. म्हणजे ए आणि सी चं अनुपात भेटलं 2:3. बघा चेक करा आले का बरोबर, जर आलं असेल तर बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. लक्ष द्या इकडे अगोदर. प्रश्न क्रमांक 3. ए एस बी बरोबर 3:2 आहे, बी एस सी बरोबर तुमचं 3:4 आहे. तर ए एस सी बरोबर काय विचारले, प्रश्न आलाच तुमच्याच परीक्षेला स्टाफ सिलेक्शन 2008ला. तर बघा तुम्हाला इथं ए दिसतं, इथं बी दिसतं, इथं बी दिसतं, इथं सी दिसतं. तुमची 3च अक्षर आहेत, 3 अक्षरे लिहून घ्या. ए लिहिलं, इथं बी लिहिलं, इथं काय लिहिलं तुमचं सी. मग एचं गुणोत्तर 3, बी ची व्हॅल्यू 2, पुन्हा बी ची व्हॅल्यू 3, सी ची व्हॅल्यू 4. हिथली जागा रिकामी लिहायला पाहिजे. हिथलं उचलायचं इथं आहे असं लिहायचं, हिथलं उचलायचं इथं आहे असं लिहायचं. दोघांचा ह्यातला सगळ्यांचा गुणाकार करा. चला 3 त्रिक 9, 3 2 6, 4 2 8. मला सांगा 9ला 6ला आणि 8ला एका संख्येने भाग जातो का, नाही. परंतु आपल्याला गुणोत्तर कुठलं काढायला सांगितलंय, ए आणि सीचं. मग इथं लिहा ए एस सी. मग एचं गुणोत्तर किती आले 9, सीचं किती आले 8. मला सांगा 9ला आणि 8ला एका संख्येने भाग जातो का, नाही. म्हणजे ए आणि सीचा आपल्याला अनुपात भेटला 9:8. लिहा. ए बघा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय सांगितलंय बघा. यदि W1 W2 बरोबर 2:3 आहे, म्हणजे W1 ची व्हॅल्यू आहे 2, W2 ची व्हॅल्यू आहे 3. तथा W1 W3, W1 ची व्हॅल्यू आहे 1 आणि W3 ची व्हॅल्यू आहे 2. लक्षात घ्या त्या ठिकाणी. मला सांगा W1 ची व्हॅल्यू आहे इथं 2, W1 ची व्हॅल्यू आहे 1. W1 सारखं दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे का. जर व्हॅल्यू जर सारखी असती, W1 ची जर व्हॅल्यू सारखी असती तर हायाची सगळ्याची व्हॅल्यू घेतली असती. लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतोय. इथं जर W1 ची व्हॅल्यू जर इथं 2 आहे आणि इथं बर 2 असती तर हायाचं W2 ची व्हॅल्यू 3 आली असती आणि W2 ची 3 आली असती आणि W3 ची किती आली असती तुमची 2 आली असती. लक्षात घ्या. परंतु इथं W1 ची 1 व्हॅल्यू आहे, इथं W1 ची 2 व्हॅल्यू आहे. W1 च्या 2 व्हॅल्यू दिल्या, तुम्हाला व्हॅल्यू काय करायला पाहिजे त्या ठिकाणी, अनुपात समान करून घ्यायला पाहिजे. मग काही जणांनी मांडणी कशी केली तुम्हाला सांगतो. W1 तसंच ठेवलं, पुन्हा W2 तसंच ठेवलं आणि W3 तसंच ठेवलं. मग काय झालं माहिती आहे का तुमचं, इथं W1 ची व्हॅल्यू आली 2, पुन्हा काय आलं तुमचं इथं W2 ची आली 3
आता W2ची मला सांगा, इथं पुन्हा W2ची व्हॅल्यू दिली का रे डबलदा? नाही ना. मग त्यांनी काय केलं, W1ची व्हॅल्यू इथं 1 लिहिली आणि इथं काय लिहिली तुमची 2. तर मला सांगा कसं करणार तुम्ही? मग तुम्हाला ही इथलं इथं लिहावं लागेल, इथलं इथं लिहावं लागेल, बरोबर आहे का? उत्तर येते का बघा. ते करण्यापेक्षा मी साधं सांगतो, जी व्हॅल्यू डबल दिली ती बरोबर मध्यभागी आली पाहिजे. जी व्हॅल्यू डबल दिली ती मध्यभागी आली पाहिजे. मग काय करणार मला सांगा, इथं W1 आणि W2 ह्याचं उलटं करा. ह्या W1 आणि W2चं काय करा, उलटं करा. म्हणजे इकडं W2 लिहा, इथं काय लिहा तुम्ही, W1 लिहा. जर तुम्ही असं केलं तर ही व्हॅल्यू सुद्धा काय होणार मला सांगा, इंटरचेंज होणार त्या ठिकाणी. म्हणजे 3 काय आली तुमची, 3 व्हॅल्यू कशाची आहे, 2ची. हे जरा वर लिहितो W2 आणि इथं काय लिहितो W1. आता मला सांगा उलटं केल्यानंतर काय झालं, 3 व्हॅल्यू कोणाची आहे, W2ची. मग इथं 3 लिहा. W1ची व्हॅल्यू किती आहे, 2 लिहा इथं. ओके. आता पुन्हा W1 आला बघा. आता इथं चेंज करायची गरज नाही आहे. W1 इथं आला, मला सांगा व्हॅल्यू किती आहे त्याची, 1. बरोबर 2च्या खाली 1 लिहून टाका. पुन्हा इथं काय ना तुमचा W3 येणार. मग W3ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा, 2 आहे, 2 लिहा. आता आपल्याला जागा रिकामी भरायची त्या ठिकाणी. हिथला 2 उचलायचा, हिथं लिहून टाकायचं. हिथला 1 उचलायचा, इथं 1 लिहून टाकायचं. गुणाकार करा, 3 एके 3, बे 1 बे, बे 2 4. मला सांगा या ठिकाणी गुणोत्तर काय भेटलं मग तुमचं, 3 2 4 भेटलं. भाग जातोय का तिन्ही संख्येला, जात नाही. प्रश्न काय विचारला बघा, W2 आणि W3चं गुणोत्तर काय, W2 आणि W3चं, W2 हिथं आहे, W3 हिथं आहे, बरोबर आहे ना. म्हणजे W2ची व्हॅल्यू काय आली, 3 आली आणि W3ची व्हॅल्यू काय आली, 4 आली. म्हणजे तुमचं गुणोत्तर काय आलं, 3 4. असं आलं असेल तर बरोबर आलं बघा, नसेल तर तुमचं ते चुकलं. ओके. पुढचं गणित बघा, नंतर लिहून घ्या त्या ठिकाणी. खालचं बघा, A as B बरोबर 3 4 आहे. B as बरोबर किती आहे तुमचं, 4 7 आहे. तर A प्लस B प्लस C बरोबर C छेदामध्ये C बरोबर किती. तर कसं करायचं, पहिल्यांदा A आणि A ची व्हॅल्यू 3 आहे, B ची व्हॅल्यू 4 आहे. पुन्हा B ची व्हॅल्यू दिली, लक्षात घ्या. पुन्हा C ची व्हॅल्यू दिली, B ची व्हॅल्यू डबल दिली. B ची व्हॅल्यू काय दिली, डबल दिली. बघा आता इथं A ची व्हॅल्यू 3, B ची व्हॅल्यू 4, B ची व्हॅल्यू 4, C ची व्हॅल्यू 7. अरे इथं गुणोत्तर तुमचा अनुपात आहे, तो समान करून घ्यायची गरज आहे का, नाही. कारण B ची व्हॅल्यू तुमची इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. म्हणजे काय झालं, A ची व्हॅल्यू किती आली, 3, B ची व्हॅल्यू किती आली, 4, C ची व्हॅल्यू किती आली, 7. टाका ना सूत्रामध्ये आहे असं. चला A ची व्हॅल्यू किती आली बाबा, 3 अधिक B ची व्हॅल्यू किती आहे, 4 अधिक C ची व्हॅल्यू किती आहे, 7. छेदामध्ये C ची व्हॅल्यू आहे 7. ओके, बरोबर. 3 आणि 4 7, 7 आणि 7 14, 14 छेदामध्ये 7, 7 1 7, 7 2 14. म्हणजे व्हॅल्यू किती भेटली, 2. आली का बघा, आला असेल तर बरोबर, नसेल तर चुकते. लिहा. ए बघा प्रश्न क्रमांक 6. अरे ए आणि बी चं गुणोत्तर दिले 7 9, बी आणि सी चं गुणोत्तर दिले 1 5. तर तुम्हाला अनुपात काढायला सांगितलाय कुणाचा, ए एच बी एच सी. प्रश्न स्टाफ सिलेक्शन एक्झाम 2009 ला आलाय. आता मला सांगा किती अक्षर आहेत बाबा तुमची, ए बी आणि सी लिहून घेतली, काय अवघड लिहायचं तर. पुन्हा ए ची व्हॅल्यू 7, बी ची व्हॅल्यू 9. पुन्हा बीचं किती आहे रे अनुपात, 1 आहे. बीचं अनुपात 1 आहे म्हणजे इथं नसतं लिहायचं, बरोबर. बीच्या इथं पण लिहायचं, शेजारी नसतं, ती 91 तयार होईल. 9च्या खाली बरोबर 1 लिहायचं, लक्षात घ्या. आणि आता मला सांगा सीचा अनुपात किती आहे, 5. मग सीचा अनुपात इथं लिहायचा नसतो, 1च 5 आहे ना तुमचा, मग 1च्या पुढं बरोबर 5 लिहायचं, लिहिलं इथं. आता मला सांग इथली आणि इथली जागा रिकामी राहिलेली आहे, ती जागा आपल्याला पूर्ण करायची, कंप्लीट करायची आहे. 9 उचलायचा, 9 इथं लिहून घ्यायचं, 1 उचलायचं, 1 इथं लिहून घ्यायचं. ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार. 7 1 7, 9 1 9, 9 5 45. म्हणजे ए एस बी एस सी बरोबर काय आलं रे, 7 9 45. भाग जात असेल तर भाग घालवा, नसेल तर तसंच ठेवा. भाग जातोय का रे, कारण नाही जाणार, कारण 7 तुमची कसली संख्या आहे, अभाज्य संख्या असल्यामुळे सगळीकडे ती भाग जाणार नाही. हिथं जाईल की, परंतु 7ला जाणार नाही, कारण आपल्याला तिन्ही संख्येचा अनुपात काढतोय. तिन्ही संख्येत जर अनुपात काढत असेल तर तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जाणं गरजेचं आहे, जात नाही, तसंच ठेवा. म्हणजे ए एच बी एच सी बरोबर अनुपात काय आला तुमचा, 7 9 45. बघा चेक करायला असेल तर बरोबर. पुढचा प्रश्न 7वा. तुम्हाला इथं ए बी आणि सी दिलेलं आहे, ए लिहून घ्या, बी लिहून घ्या आणि इथं सी लिहून घ्या. एचा अनुपात किती आहे, 5, बीचा 7.
चला बीचा अनुपात किती आहे 6. जर सारखा असते तर तुम्हाला सारखा करून घ्यायची गरज लागली नसती, पण इथं बीचा 7 आहे, इथं किती दिला तुम्हाला 6. आणि सीचा अनुपात किती आहे 11. जागा रिकामी भरून घ्या. इथं 7 आहे, इथं 7 आहे असल्या, इथं 6 आहे, इथं 6 लिहा. गुन्हा करून टाका या ठिकाणी. 6 पंचे 30, 7 सकून 42, 11 साती 77. म्हणजे तुमचं ए ॲज बी ॲज सी बरोबर अनुपात काय भेटला 30, 42, 77. मला सांगा तिन्ही संख्येला 30ला 42 आणि 77ला एका संख्येने भाग जातो का नाही जात. म्हणजे अनुपात तुमचा तसाच ठेवा 30, 42, 77. बघा आला असेल चेक करा, नसेल तर राईट करून घ्या. ए लक्ष द्या. यदि प्रश्न क्रमांक बघा टाईप क्रमांक 2 मधला प्रश्न क्रमांक 1 आहे आपला. यदि a इज इक्वल टू बी का 4/5. अरे बी का 4/5 म्हणजे काय b चा 4/5. चा म्हणजे गुणाकार, चा म्हणजे गुणाकार, म्हणजे हिंदीमध्ये आपल्या का म्हणजे गुणाकार, का म्हणजे गुणाकार. तसंच b इज इक्वल टू सी का 5/2 हो, तो ए ॲज सी बरोबर क्वेश्चन मार्क. प्रश्नाला स्टाफ सिलेक्शन 2009ला. म्हणजे तुम्हाला ए आणि सीचं काय काढायचं आहे त्या ठिकाणी अनुपात काढायचा आहे. मग ह्याची मांडणी कशी करू शकतो बघा. ए बरोबर बी का म्हणजे गुणा 4/5. पुन्हा तथा बी इज इक्वल टू सी का 5/2. मग मला सांगा बी कशाला आहे रे बाबा हो गुणाला, इकडं कशाला येईल भागाला. म्हणजे a/b बरोबर काय मिळालं 4/5. तसं इथं b/c आलं या ठिकाणी, कारण सी गुणाकाराला आहे. एखादी अक्षर किंवा अंक गुणाकाराला असेल तर इकडे कशाला येतो भागाकाराला येतो. बरोबर काय राहिलं तुमचं 5/2. मला सांगा बीची एची व्हॅल्यू किती भेटली 4. एचा अनुपात 4 का इकडे लक्ष द्या. आता मी डायरेक्ट का घेतो एचा अनुपात 4 बीचा 5. तर तुम्ही a/b म्हणजे ए ॲज बी असं लिहू शकता. पहिल्यांदा मी तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलंय. आणि 4 म्हणजे कसं लिहू शकता 4 ॲज 5. म्हणजे एची व्हॅल्यू भेटली 4, बीची व्हॅल्यू भेटली 5. काय अवघड आहे मला सांगा. मग ही स्टेप करत बसायची गरज आहे का. सरळ तुमचं काय येणार एची व्हॅल्यू 4 आली, बीची व्हॅल्यू 5 आली. बीची व्हॅल्यू किती आहे 5, सीची व्हॅल्यू किती आहे 2. मला सांगा बीची व्हॅल्यू 5 आहे, बीची व्हॅल्यू 5 आहे. समान करायची गरज आहे का अजिबात नाही. आणि जरी तुम्ही समान केली तरी उत्तर तुमचं तसंच येणार, लक्षात घ्या. मग ते करत बसायची गरज नाहीये. डायरेक्ट एची व्हॅल्यू आली तुमची 4, बीची व्हॅल्यू आली 5, सीची व्हॅल्यू आली 2. म्हणजे ए ॲज बी ॲज सी बरोबर 4, 5, 2. भाग जातोय का नाहीये. परंतु आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय तुम्हाला ए ॲज सीचा अनुपात विचारलंय. मग एची व्हॅल्यू किती आहे 4 आणि सीची व्हॅल्यू किती आहे 2. मग बे दोन्ही 4 म्हणजेच काय आलं तुमचं ए ॲज सी बरोबर किती आलं 2/1. लिहा कोण लिहिलं नसेल तर. ए बघा यदि 1/x 1/y आणि 1/z हे कशामध्ये आहेत तुमचे अनुपातमध्ये आहेत. कशामध्ये आहेत अनुपातमध्ये. तर त्यांचा अनुपात किती दिला तुम्हाला 2, 3 आणि 5. 2, 3, 5. म्हणजे राजा हो 1/xचा अनुपात आहे 2. किती आहे 2. पुन्हा 1/yचा अनुपात आहे 3 आणि 1/zचा अनुपात आहे 5. लक्षात आलं सगळ्यांच्या, लक्षात आलं का. बाले इकडे लक्ष दे. 1/xचा अनुपात आहे 2, 1/yचा अनुपात आहे 3, 1/zचा अनुपात किती आहे तुमचा 5 आहे. मग मला सांगा हा असं घेऊन चालेल का मला सांगा नाही. तर काय करा तुम्हाला सांगतो. हे जो तुमचा x आहे इकडे गेल्यावरती कशाला जाईल रे भागला आहे, इकडे कशाला जाईल गुणाला जाईल. ओके. आणि 2 गुणाला इकडे कशाला येईल भागला. लक्षात येतं का. जर भागला एखादी संख्या असेल तर इकडे जाताना कशाला जाणार बरोबर चिन्हाच्या गुणाला जाणार. आणि गुणाला एखादी संख्या असेल तर इकडे कशाला येणार भागला येणार. म्हणजे राजा हो 2 इकडं आणा आणि 1 इकडे घालवा. म्हणजेच काय आलं 1/2 आलं. काय आलं 1/2. तसं इथं करा. हा तुमचा काय y इकडे कशाला जाणार गुणाला जाणार आणि 3 इकडे कशाला येणार भागला. म्हणजे 1/ किती आलं 3. 2 टिंब द्या ह्या ठिकाणी. पुन्हा 2 टिंब द्या. पुन्हा एक तसंच लिहा. z इकडे गुणाला जाणार, 5 इकडे कशाला येणार भागला येणार. म्हणजे 1/ किती आलं 5 बरोबर. आता हे 2, 3, 5 हे सगळं इकडे आलं की मग राहिलं काय हे इकडे नेलेलं x y किती आलं तुमचं z.
पण मला सांगा, हे तुमचा अनुपात तयार झालेलं नाही आहे. हे तुमचा जो अनुपात आहे तो आपण जो अनुपात आहे तो कशामध्ये आहे? तुमच्या भिन्नमध्ये आहे. कशामध्ये आहे? भिन्नमध्ये आहे. लक्षात घ्या, आपल्याला ते व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे. मग समजा तुम्हाला भिन्नमध्ये जर अनुपात दिला असेल तर तो कसा साधारणमध्ये करायचा? तर पहिल्यांदा काय करायचं नाही, 1/2, 1/3, 1/5 आहे ना, फक्त करायचं आपल्याला छेद समान. काय करायचं आपल्याला? छेद समान. ह्याला हर म्हणतो आपण, हिंदीमध्ये काय म्हणतो? हर. आणि हर आपल्याला काय करून घ्यायचं आहे? समान करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे? समान. दुसरं काही करायचं नाही. जर तुमचा अनुपात जर भिन्नमध्ये आला असा तर अजिबात भ्यायची गरज नाही. डायरेक्ट त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं? छेद समान करायचं. काय करायचं? हर काय करायचा? समान करून टाकायचं. उत्तर तुमचं मिळालं. बघा, आपल्याला आता हर काय करायचं आहे? समान करून घ्यायचं आहे. हर समान करण्यासाठी काय करायला पाहिजे? एक तर ह्या तिघांचा काय काढायला पाहिजे? LCM काढायला पाहिजे. ओके. नसेल तर अशी संख्या शोधा की जी 2च्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे, 3च्या पण पाड्यामध्ये असली आणि 5च्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे. मग कुठली आहे मला सांगा? कुठली आहे? 30. किंवा सगळ्यांचा गुणाकार करा. का रे? ह्याला कमीत कमी 2 संख्येला भाग जातो का? इथं जातो का? LCM काढण्यासाठी कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. बरोबर आहे? जातो का इथं? नाही. मग 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30. तुमचा LCM किती आला? 30 आला. मग LCM 30 आला तुमचा. मग मला सांगा, 2ला कितीनं गुणावं तेव्हा तुमचं 30 येईल? 15नं. 15नं गुणलं 2ला की 30 आलं तुमचं. मग खाली 15नं गुणलं की वर पण कितीनं गुणायचं असतं? 15नं. ह्याला म्हणायचं हर समान करणे. लक्षात येतं तुमच्या? पुन्हा 3ला कितीनं गुणावं तेव्हा तुमचं LCM 30 येईल? 10नं. मग हिथं 10नं गुणलं की वर पण किती अंशाला गुणायचं? 10नं. आता हिथं तुम्हाला 5ला कितीनं गुणायला पाहिजे तेव्हा तुमचं LCM 30 येईल? 6नं. मग हिथं 6नं गुणलं की वर पण कितीनं गुणायचं? 6नं. मी तुमचा छेद समान करतोय, हर समान करतोय. हर समान करताना काय करायचं असतं त्या ठिकाणी? अशी संख्या शोधायची जी 2च्या पण पाड्यामध्ये आली पाहिजे, 3च्या पण पाड्यामध्ये आली पाहिजे आणि 5च्या पण पाड्यामध्ये आली पाहिजे. लक्षात येते तुमच्या? नसेल तर तुम्हाला ह्याचा 2चा, 3चा आणि 5चा काय करायला पाहिजे? LCM काढून घ्यायला पाहिजे. LCM काढायला शिकवलेलं आहे. आणि डायरेक्ट सगळ्या जर त्या ठिकाणी काय असतील तुमच्या ठिकाणी अभाज्य संख्या असतील, कुठल्या असतील? अभाज्य संख्या असतील, तर सगळ्याचा काय करून घ्यायचा? गुणा करून घ्यायचा. कारण 2, 3 आणि 5 ही तुमच्या कुठल्या संख्या आहेत? त्या ठिकाणी अभाज्य संख्या आहेत. अभाज्य संख्या असल्यामुळे आपण सगळ्याचा काय केला? त्या ठिकाणी डायरेक्टली गुणाकार केला आणि गुणाकार केल्यामुळे आपल्याला LCM किती भेटला? 30 भेटला. मग ह्या 2ला काय करायचं? कितीनं गुणावं तेव्हा तुमचं LCM 30 येईल? संख्या 30 येईल. मग कितीनं गुणलं? 15नं. खाली 15नं गुणलं की वर पण कितीनं गुणायचं? 15नं गुणायचं. आता 3ला कितीनं गुणल्यानंतर 30 येणार? 10नं. मग इथं 10नं गुणलं की वर कितीनं गुणून टाकायचं? 10नं लगेच. आता 5ला कितीनं गुणल्यानंतर तुमचं LCM 30 येईल? 6नं. तर 6 पंचे 30 आलं. वर पण लगेच कितीनं गुणायचं? कितीनं? 6नं. मग आता काय करा तुम्हाला सांगतो. 15 एके 15, 15 दोन्ही 30, पुन्हा 10 एके 10, 10 त्रिक 30, पुन्हा 5 सक्क 30 आणि 6 एके 6. खालचा जो तुमचा LCM आला 30, जो तुमचा हर सेम झाले लक्षात द्या, तो कट करून टाका. केला कट? मला सांगा आता राहिलं काय तुमचं? फक्त 15, 6, 10 किती राहिलं तुमचं? 6. भाग जातोय का? जातोय का भाग सगळ्या संख्येला? 2 भाग जाईल का? हिथं 2 जाईल, हिथं जाईल, पण हिथं जाणार नाही. हिथं 3 जाईल, हिथं 3 जाईल, पण हिथं जाणार नाही. तिन्ही संख्येचा आपल्याला काय काढा सांगितलं? त्या ठिकाणी अनुपात काढा सांगितलं. म्हणजे X, Y आणि Z चा अनुपात काढा सांगितल्यामुळं तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे आणि तिन्ही संख्येला भाग जात नाहीये. म्हणून तुमचा त्या ठिकाणी X, Y, Z चा अनुपात किती आला? 15, 6, 10, 6. ल्या अरे राजा, इकडे लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 3 बघा. अरे काय सांगितलं तुम्हाला? 2 आज किती आहे तुमचं? मला सांगा. 2A आहे बरोबर 3B बरोबर 4C आहे. होतो AS BS C बरोबर किती विचारले तुम्हाला? मला सांगा. हे सेपरेट घ्या. बघा कन्सेप्ट कशी समजून घ्यायची. 2A घेतलं बरोबर, इकडे काय नसतं म्हणजे शून्य वगैरे काय, किंवा 1 पकडा त्या ठिकाणी. मला सांगा 1 जर इथं ठेवला हा असा A ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ओके. मग 2 गुणाला आहे ना, इकडे कशाला जाईल? भागला. म्हणजे व्हॅल्यू किती आली? 1/2. लक्षात येते तुमच्या? तसं इथं 3B घेतलं मला सांगा, तर काय झालं? 3 गुणाला इकडे कशाला जाईल? भागला. म्हणजे किती आलं मला सांगा त्या ठिकाणी? B बरोबर किती आलं तुमचं? 1/3 आलं. तसं इथं 4C आहे, C तसाच ठेवला, 1 इकडे गुणाला, इकडे कशाला जाईल? भागला. 1/, किती आलं तुमचं? 4 आलं. म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू लिहू नका. प्रत्येकाची व्हॅल्यू आली A बरोबर 1/2, B बरोबर आली 1/3 आणि C बरोबर किती आली? 1/4. आता काय करायचं? A as B as C बरोबर 1/2, 1/3, 1/4.
अनुपात काढायचा आहे, परंतु ए एस बी एस सीचा अनुपात जर असा असेल तर ठीक आहे, तुमचं बरोबर आलं. परंतु जर तुमच्या पर्यायामध्ये असं नसेल तर तुम्हाला सोडवायला पाहिजे ना, आणि तुम्हाला अनुपात समान करून घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या. मग कसा करायचा तर राजाओ 2, 3चा आणि 4चा काय काढायचा एलसीएम. काय काढायचा एलसीएम. मग मला सांगा एलसीएम काढायला माहीत असेल की तुम्हाला 2 लिहायचं, 3 लिहायचं, 4 लिहायचं. लिहिलं अशा रेषा मारल्या की अशी रेष मारायची. कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजेत. मग इथं 2 बे 1 बे 3 तसंच बे 2 4 ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करा. बे 3 6 6 2 12. किंवा एलसीएम काढताच येत नसेल कुणाला तर असं लक्षात ठेवायचं की अशी संख्या शोधायची की जी 2च्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे, 3च्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे आणि 4च्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे. मग कुठली संख्या आहे पाठ असेल तर ती लगेच घालणार. लक्षात घ्या. तर कुठली संख्या आहे तुमची 12, कारण 3 2 6 आणि 6 2 12. म्हणजे तुम्हाला एलसीएम जो आहे बाळा तो एलसीएम किती भेटला 12 भेटला. म्हणजेच तुमचा छेद जो होणार आहे, हर जो समान होणार आहे तो किती होणार आहे 12. मग 2ला किती न गुणल्यानंतर 12 येणार 6 न. मग इथं 6 न गुणलं की वर पण किती न गुणायचं 6 न. 3ला किती न गुणल्यानंतर 12 येणार 4 न. इथं 4 न गुणा केलं की वर पण 4 न गुणा करायचं. 4ला किती न गुणा केल्यानंतर 12 येणार 3 न. इथं 3 न गुणा केलं की वर पण 3 न गुणा करायचं. लक्षात आलं का? सगळ्याच्या लक्षात आलं. मग 6 2 12 4 त्रिक 12 4 त्रिक 12. तुमचा हर कसा झाला समान झाला. अरे कट करून टाका. पुढची स्टेप वाढवायची गरज आहे का नाही. लक्षात घ्या. मग वरचं काय राहिलं तुमचं 6 1 6 4 1 4 3 1 3. तुम्हाला जर तिन्ही संख्येचं जर अनुपात काढायला सांगितलं असेल तर तुमच्या तिन्ही संख्येला इथं भाग गेला पाहिजे एका संख्येने. 6ला 4ला आणि 3ला एका संख्येने भाग जात नाहीये. मग तुमचं ए एस बी एस सी बरोबर अनुपात काय भेटला 6 4 3. लिहा. ए लक्ष द्या. चला चौथं गणित बघा. अरे राजा हो इथं काय सांगितलंय ए छेद 3 आहे, बी छेद 4 आहे, सी छेद 5 आहे. तर ए बी सीचं अनुपात काय विचारले तुम्हाला. साधं लॉजिक आहे. मगा कसं होतं 3 ए होतं असं समजा. तर लक्षात घ्या 3 गुणाला होतं इकडे कशाला जात होतं 1/3 आलं. समजून घ्यायचं लगे बेसिक. आता इथं मला सांगा ए छेद तुमचं 3 आहे तर मला सांगा ए तसाच लिहिला 3 भागला इकडे कशाला जाईल रे. एची व्हॅल्यू किती भेटली 3. डोकं लढवायचं आहे. तसं इथं बी छेद तुमचं 4 आहे म्हणजे काय आलं रे बी बरोबर काय आलं. अरे हे भागला इकडे कशाला जाईल गुणाला. बी बरोबर किती आलं 4. तसं सी छेद 5 आहे तर सी बरोबर किती आलं 5. म्हणजे राजाओ ह्या ठिकाणी काय अनुपात समान करत बसायची गरज आहे का. ए ची व्हॅल्यू 3 भेटली, बी ची व्हॅल्यू 4 भेटली, सी ची व्हॅल्यू 5 भेटली. म्हणजे ए एस बी एस सी बरोबर 3 4 5. किती अनुपात भेटलं 3 4 5. मग असं गणित आलं. समजा वर काय दिलं अक्षर दिले खाली संख्या दिली, वर अक्षर दिले खाली संख्या दिली, वर अक्षर खाली संख्या दिली. डोक्यामध्ये ठेवायचं की एची व्हॅल्यू 3च असणार, बी ची व्हॅल्यू 4च असणार, सी ची व्हॅल्यू 5च असणार. काढत बसायची गरज नाही. लक्षात आलं का. जर वर एखादा अक्षर दिलं असेल खाली संख्या दिली असेल तर तीच व्हॅल्यू त्याची असणार लक्षात ठेवायचं. बी ची व्हॅल्यू 4च असणार लक्षात ठेवायचं आणि सी ची व्हॅल्यू किती असणार आहे 5च. डायरेक्ट लिहून टाकायचं. हे करत बसायचं नाही. लिहा. ए बघा इकडं ए प्रश्न क्रमांक 5. x/2 इज इक्वल टू y/3 आणि इज इक्वल टू z/5. बरोबर आहे का. हो तो x प्लस वाय मायनस झेड आणि अपॉन काय तुमचं x मायनस वाय प्लस झेड का मान क्या होगा. स्टाफ सिलेक्शन 2002ला प्रश्न विचारला. मग मी कन्सेप्ट सांगितली तुम्हाला. जर a छेद 2 आला असेल, b छेद 3 आला असेल आणि सी छेद 4 आला असेल तर मी काय सांगितलं रे ए ची व्हॅल्यू किती असणार 2, कारण हा भागला इकडे गुणाला जाणार. बरोबर आहे ना. बी ची व्हॅल्यू किती असणार 3, सी ची व्हॅल्यू किती असणार 4. मग मला सांगा सेम आहे ना ह्याचं आहे का समीर. मग इथं काय डोकं लढवायचं आहे का. मग एक्सची व्हॅल्यू किती आली 2, वायची व्हॅल्यू किती आली 3, झेडची व्हॅल्यू किती आली 5. मग हाय असं या फॉर्म्युल्यामध्ये काय करायची व्हॅल्यू पुट करायची त्या ठिकाणी. चला एक्सची व्हॅल्यू किती रे बाबा हो 2 अधिक वायची व्हॅल्यू किती 3 वजा झेडची व्हॅल्यू किती 5. छेदामध्ये बट्टामध्ये काय ना एक्सची व्हॅल्यू किती येणार 2 मायनस वायची व्हॅल्यू किती आहे 3 आणि प्लसमध्ये झेडची व्हॅल्यू किती आहे 5. आता हे सॉल्व करायचं आपल्याला. 2 आणि 3 5 मायनस 5 छेदामध्ये पुन्हा 2 वजा 3 नाही करायचं, अगोदर बेरीज करायची लक्षात घ्या. मग 3 अधिक 5 पण नाही करायचं. का रे 3ला साईन कुठला आहे तुमचं मायनस आहे. मग मायनस प्लस मायनस 5 मधून 3 गेला
2 आलं. देताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. 3 आणि 5 पैकी मोठी संख्या कुठली आहे? 5 आहे. 5ला साइन आहे प्लस, प्लस येणार. राहिलेला 2 तुम्ही लिहून घेतला. 5 मधून 5 गेले 0. ओके, 2 अधिक 2 किती आलं? 4. अरे राजा हो, 4 न जर 0ला भागलं तर उत्तर काय आलं? 0 आलं का? बघा सगळ्यात 0 0 आलं असेल तर बरोबर, बाकी सगळे चुकले. लिहा राईट करून घ्या. बघा इकडे, चला लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 6. लक्ष द्या बाबा, अजून पण लक्ष द्या. कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल तर अजून पण लक्ष द्या. परीक्षेमध्ये 1 मार्क जाता कामा नये, हे लक्षात घ्या. अरे यम ॲज एन काय आहे मला सांगा? 2 आज किती आहे? 3 आहे. अरे राजा, एम ची व्हॅल्यू आली 2, एन ची व्हॅल्यू आली 3. मग इथं लिहा, एम ची व्हॅल्यू किती? 2, एन ची व्हॅल्यू किती? 3. अरे राजा, एम ची व्हॅल्यू भेटली, एन ची व्हॅल्यू भेटली. आता डोकं लढवायचं आहे का? हे हाय असं घ्यायचं मला सांगा. इथं सोडवतो बरं का. हे 3 घेतलं, किंमत टाकायची. एम ची व्हॅल्यू किती आहे रे? 2. मग गुणाकारामध्ये किती येणार? 2 अधिक 5 लिहिलं. एन ची व्हॅल्यू किती आहे? 3. गुणाकारामध्ये किती आलं? 3. छेदामध्ये बट्टामध्ये काय ना तुमचं? 6. गुणामध्ये एम ची व्हॅल्यू 2 वजा एन ची व्हॅल्यू 3. राजाओ, 3 दोन्ही 6 अधिक 5 त्रिक 15. छेदामध्ये 6 दोन्ही 12 वजा किती आलं? 3. लक्षात आलं का विकास? 6 15 आणि 6 21. छेदामध्ये 12 वजा 3 9. अरे राजा हो, भाग जात असेल तर भाग घालवायचा, नसेल तर तसंच ठेवायचं. भाग जातो का? जातो की. 3 त्रिक 9, 3 7 21. अरे राजा, वर राहिलं 7, खाली राहिलं 3. व्हॅल्यू भेटली 7/3. म्हणजे ह्या सगळ्याची व्हॅल्यू आली 7/3. आली का? बघा, आली असेल तर बरोबर, नसेल तर चुकली. ओके, पुढचं गणित बघा. गणित क्रमांक 7. लक्ष द्या रे. x y बरोबर किती आहे तुमचं? 7/3 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती? 7. y ची व्हॅल्यू किती? 3. अरे x ची व्हॅल्यू भेटली, y ची व्हॅल्यू भेटली. पुट करा की या ठिकाणी. x ची व्हॅल्यू किती? 7. गुणाकारामध्ये y ची व्हॅल्यू किती? 3 अधिक y ची व्हॅल्यू किती? 3. छेदामध्ये वर्ग आहे ना त्याचा, हां सॉरी, 3चा काय ना तुमचा स्क्वेअर येणार. पुन्हा आता खाली येणार एक्सचा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर? 7चा स्क्वेअर वजा वायचा स्क्वेअर म्हणजे कितीचा? 3चा स्क्वेअर. 7 त्रिक 21. 3चा स्क्वेअर 9. छेदामध्ये 7चा स्क्वेअर 49. 3चा स्क्वेअर 9. 21 अधिक 9 30. 30 छेदामध्ये 49 वजा 9 किती? 40. अरे शून्याला शून्य कॅन्सल. वर राहिलं 3, खाली राहिलं 4. आपल्याला किंमत भेटली 3/4. काय अवघड आहे याच्यामध्ये? लिहा. बघा प्रश्न क्रमांक 8. प्रश्न आला स्टाफ सिलेक्शन 10+2 2012 ला. इसे सरळ बनाइए. तुम्हाला सरळ सोडवायचं आहे म्हणजे ह्याचं गुणोत्तर काढायचं आहे. तुम्हाला अनुपात काढायचा आहे. अनुपात काढायचा आहे म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायला लागणार? तुम्हाला अनुपात कशाचा काढायचा आहे? त्या ठिकाणी भिन्नचा अनुपात काढायचा आहे. मी सांगितलं भिन्नचा अनुपात आला की काय करायचं त्या ठिकाणी. पहिल्यांदा हा तुम्हाला जो सगळा भाग दिलेला तो मिश्र भिन्नमध्ये दिलेला आहे. मिश्र भिन्नमध्ये दिलेला आहे, लक्षात घ्या. मग 3 दोन्ही 6. मिश्र भिन्नचं साधारण भिन्न करताना कसं करायचं त्याच्यासाठी इकडे लक्ष द्या. हे 3 आहे ना, हा 3 तो तसाच लिहायचा. लिहिला का? तुमचा हर आहे तो तसाच लिहिला. ह्या दोघांचा गुणाकार करा. 3 दोन्ही 6. त्याच्यामध्ये इथली संख्या मिळवा. किती आलं? 7. 7/3 आलं. 2 टिंब देऊन टाका. पुन्हा हा 4 आहे तो तसाच लिहा. इथं राईट करा. 3 चोक 12. 12 आणि 1 13. पुन्हा 2 टिंब द्या ह्या ठिकाणी. पुन्हा 6 आहे तो हाय असा लिहा. ह्या दोघांचा गुणाकार करा. 6 1 6. 6 आणि 7. मिश्र भिन्नमध्ये होतं ते आपण कशामध्ये केलं? साधारण भिन्नमध्ये केलं. आता साधारण भिन्नमध्ये आल्यानंतर तुमचा जो अनुपात काढायचा. आता काय करायला पाहिजे आपल्याला? खालचा जो हर आहे तो हर काय करून घ्यायचा? समान करून घ्यायचा. हर समान करण्यासाठी तुम्हाला 3चा 4चा आणि 6चा काय काढायला पाहिजे? LCM काढायला पाहिजे. जर LCM काढता येत नसेल तर काय करायचं? अशी संख्या शोधायची जी 6च्या पण पाड्यामध्ये आली पाहिजे, 4च्या पण पाड्यामध्ये आली पाहिजे आणि 3च्या पण पाड्यामध्ये आली पाहिजे. मग 12 आहे का? तिघांच्या पण पाड्यामध्ये आहे की. 3 चोक 12. इथं 4 न गुणलं की वर पण 4 न गुणायचं लगेच.
इथं 4 त्रिक 12, इथं 3 न गुणलं की वर पण 3 न गुणा करायचं. इथं 6 दोन्ही 12, इथं 2 न गुणलं की वर पण 2 न गुणायचं. चला 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 6 दोन्ही 12, काय करून टाकायचं, कॅन्सल करून टाकायचं. वरचा भाग कुठला राहिला फक्त, 7 चोक 28, 13 त्रिक 39, 7 दोन्ही 14. आता मला सांगा सगळ्या संख्येला एका संख्येने भाग जातो का, नाहीये. म्हणजे तुमचा अनुपात काय भेटला, 28 39 14 भेटला. आला असेल तर बरोबर. प्रश्न क्रमांक 9 बघा. आता प्रश्न क्रमांक 9 मध्ये मी मागा बेसिक सांगितले. अरे ए ची व्हॅल्यू किती असणार, बी ची व्हॅल्यू 3, सी ची व्हॅल्यू 5. काढत बसायची गरज आहे का, सूत्रामध्ये टाका 4. ए ची व्हॅल्यू किती आहे 2, गुणामध्ये आलं 2, प्लस 3 गुणामध्ये आलं 3, मायनस सी ची व्हॅल्यू 5 आणि छेदामध्ये बी ची व्हॅल्यू किती आहे 3. चला 4 दोन्ही 8 अधिक 3 त्रिक 9 वजा 5 छेदामध्ये 3, 8 अधिक 9 किती 17. 17 वजा 5 छेदामध्ये 3, 17 वजा 5 12, 12 छेदामध्ये 3, 3 एके 3, 3 चौक 12. आले उत्तर 4. बघा आले का सगळ्यांचं, नसेल तर राईट करून घ्या.